हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. प्रश्न पडला होता व्हिडिओची सुरुवात कुठून करू, तर हाताला लागलं तेव्हापासून व्हिडिओ करायची काही इच्छाच उरली नाही. म्हणजे सगळं सेट करा असं तसं किंवा काही कामही करताना काय ते व्हिडिओ घ्यावं असं डोक्यात येत आहे. पण आता आपलं काम आहे तर व्हिडिओ काढावंच लागेल. तर बघा, इथं माझं काहीतरी बनवणं चाललेलं आहे आणि एका हातानं सगळं मॅनेज करणं बनवणं तर खूप अवघड चाललं आहे. पण मी ट्राय करायले. चला ठीक आहे, लागलं आहे आता राईट हँडला ठीक आहे, पण त्यामुळे लेफ्ट हँडनं मला सवय होत आहे. काही करायला थोडं इझी चाललं आहे आता. म्हणजे कसं स्टार्टिंगला लागलं तेव्हा 1-2-3 दिवस तर मला ते लेफ्ट हँडनं ना असं खाता पण येत नव्हतं किंवा काही करता येत नव्हतं. खरंच एका हाताची आता मजबुरी झालेली आहे, म्हणून एका हाताला सवय करून घ्यावंच लागली. तर आता अगोदर ना असं फोडणी वगैरे दिलं किंवा फिरवताना ते फिरतही नव्हतं व्यवस्थित. आता मस्त सवय झालेली आहे, छानपैकी मॅनेज करू शकत आहे मी. तर बघा, इथं आलूची भाजी केलेली आहे लेकरांसाठी. तर टोमॅटो अगोदर टाकायचे होते, पण ताईचं कट करणं झालं नव्हतं. मग दुसरी फोडणी सगळी करपून जाईल म्हणून आधी आलू टाकून दिले आणि नंतर टोमॅटो टाकलेत. तर अशी सिंपल अशी भाजी रेडी आहे. तर थोडंसं पाणी लागेल बहुतेक भाजीला. तर सकाळी सकाळी आमच्या घरी खूप म्हणजे खूप घाई असते, कारण लेकरा चौघा आहेत, एकाला स्कूलला पाठवायचं नाही, 1 2 3 4 चौघांचं करायचं म्हणजे काही खरंच नाही. आणि यातलं एकही असं नाही की स्वतः सगळं मॅनेज करेल म्हणून. प्रणव थोडंसं करतो, प्रणव आणि सौरभही करतो. इतक्यात तर ना प्रणवला कुणालाही एकाला आंघोळ घालावंच लागत आहे. मी जवळ थांबते आणि सांगते, मग असं सोप लाव, शॅम्पू असं लाव म्हणलं की डुग्गूला म्हणा गौरवला ते आंघोळ घालून देतात. तर बघा, अजूनही डुग्गू उठला नाही. हे तिघं उठून रेडी व्हायले. डुग्गूला 3-4 वेळेस मी उठवलंय, अजून तो उठला नाही. अजून किती वेळ लागतो काय माहीत. आणि इथं माझं स्ट्रगल चालू आहे. गौरवच्या शर्ट्सचे बटन लावणं चाललेले आहेत, त्यामुळं माझं स्ट्रगल असं बोलली मी, कारण ते काही बटन एका हातानं लागत नव्हते आणि दुसऱ्या हाताचा सपोर्ट घ्यावाच लागत होता. आणि गौरवला हसू येत होतं की चाचीला बटन्स पण लावता येत नाहीत, हा 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 असं करत होता तो. म्हणजे मला लावता येतात चाची, तुम्हाला लावता येत नाहीत, तुम्ही तर मोठे आहेत ना, एका हातानं लावू शकता ना, असं त्याला वाटत असेल. पण आता त्याला काय समजून सांगायचं की हे राईट हँड आहे, हे लेफ्ट हँड आहे, लेफ्ट हँडनं जमत नाही बेटा. आणि आमचा आळशी लेकरू तिकडे बघा, सौरभ कसा झोपलाय. आणि त्याला केव्हापासून म्हणाले मी सॉक्स घाल किंवा शूज क्लीन कर, पण आज लवकर रेडी झालेत ना ते, तर त्यांना वाटत आहे भरपूर टाईम आहे, आता आरामात आपण सॉक्स शूज सगळं आरामात केलं तरी चालतं असं त्यांना वाटत आहे. तर चला म्हणलं सगळ्यांना मग आता ऑइल क्रीम गंध वगैरे लावून घ्यावा. तर बघा, असं येतं का तुम्हाला? मस्त एकाच हातानं बॉटल उचलायची, त्याच्यावर 2 थेंब तेल घ्यायचं आणि असं लावायचं. जे छोटे मोठे कामं असतात ना ते मी करते, पण असं गंध वगैरे लावणं वगैरे ताईच करतात. पण म्हणलं चला आज आपण करून बघूया, लेफ्ट हँडनं लावून बघूया. ते काही जमत नव्हतं, म्हणलं चला आपला राईट हँडच यूज करूया. थोडंसं त्याला लागलं तर लागलं काम, पण ट्राय करूया. तर ते काही गंध लागत नव्हता. तर आमचं हसणं चाललेलं आहे. मग चला आता इथं लेकरांना मस्तपैकी रेडी केलं आहे. आता डुग्गूला घाई उठवावं लागेल, त्याला आंघोळ घालावं लागेल आणि त्याला रेडी करावं लागेल. या तिघांचं तर आता सगळं ओके झालं आहे. सगळे सारखेच यांना रेडी करूनही हे जेवायला बसले नाही. शेवटी मला डुग्गूलाच सगळं रेडी वगैरे करावं लागलं, मग चौघांना जेवायला वाढले. आणि तुम्हाला आता सकाळची घाई आमची सांगते. घाई म्हणण्यापेक्षा सकाळचं यांचं जेवण काय ठरलेलं आहे ते सांगते. एकतर चपाती झालेल्या असल्या ना, दही चपाती नाहीतर दही भात, हे 90% हेच खाऊन जातात सकाळी हे चौघही जण. आणि जर कधी मग दही झालं नाही किंवा नाईटला लावायला विसरलं, त्या टाईमला मग आम्ही दुसरं ऑप्शन शोधतो. किंवा कधी टिफिन आयटम जर केलेला असेल ना, तेव्हा मग दुसरं काही खातील. तर जेव्हापासून माझ्या हाताचं असं झालं आहे ना, तेव्हापासून लंच बॉक्सेस म्हणा, स्नॅक्स बॉक्स सगळं भरणं माझ्या हातात आलं आहे. कारण हे इझी होतं, एका हातानं मी करू शकते. नाहीतर मग एरवी कसं असायचं, मी स्वयंपाकात असलं तर ताई करायच्या किंवा ताई स्वयंपाकात असलं तर मी करायचे. पण आता असं झालं आहे की हे काम माझ्यासाठीच ठरलेलं आहे, स्वयंपाक ताईसाठीच ठरलेलं आहे, अशातली गोष्ट आता. आणि आम्ही भांड्याला बाई लावलेली आहे माझ्या हातामुळं, कारण ताईला सगळं होत नाही हे तर तुम्हाला माहिती आहे. तर माझं ताईला हेच दाखवणं चाललेलं आहे की बघा साबणाचं तसंच आहे सगळं, बिलकुल निघले नाहीत डागं. आणि इथं सौरभची आता मम्माला हेल्प चाललेली आहे. इथं मस्त बॉटल भरायला येतो.
तर कधी कधी यांचा मूड असला की भरतील, बॉटल्स भरतात आणि किंवा त्यांना सांगितलं तर कधीच नाही म्हणत नाहीत. नाहीतर असतात ना लेकरं की आपण सांगितलं तरी ऐकत नाही, तसं बिलकुल नाही आहे आमच्या घरी. जर एखादी काम आम्ही लेकरांना सांगितलं ना ते करतात म्हणजे करतात. डुक्कूच थोडंसं मनमानी करतो कधी, पण बाकी तिघंही ना छानपैकी ऐकतात. तर बघा, आलूची भाजी चपाती आता लंचला द्यायलोत. आणि आजकाल आमच्या घरी बनाना आणले ना 1 डझन बिलकुल पुरत नाही आहेत. मग आम्ही वाढवले, 1.5 डझन आणत जा म्हणून सांगितलं. 1.5 डझनही आमच्या घरी पुरत नाही आहेत. तर आम्ही आत्ता बनाना किंवा काही फ्रूट्स आणले ना 2 डझन आणायला लागलोत. कारण समजा आता सकाळी जर स्नॅक्सला त्यांना द्यायचं असेल ना, 2-2 बनाना दिलं ना तिथंच संपून जातात अर्धे बनाना. आणि येता जाता लेकरं घेत राहतात, खात राहतात. म्हणून 2 डझन आणलं तर बस होतात. 1 डझन तर कुठं निघून जातील कळणारच नाही. तर बघा, मस्त असं सगळ्यांचे बॉक्सेस रेडी झालेत आता. आणि छानपैकी त्याला पॅक करून ठेवत आहे मी. आणि भाजी एवढी कमी दिली ना तरी लेकरं उरवून आणतात. कधी कधी तर जशाला तशी भाजी येते, जी समजा भेंडीची किंवा कोणत्या शेंगाची वगैरे भाजी दिली ना जशाला तशी येते, बिलकुल खात नाहीत. तर आता भैयानं एक रूल काढलेला आहे, जर लेकरांची भाजी रिटर्न आली त्यांच्या बॉक्समध्ये तर आल्यावर दुसरं जेवायला द्यायचं नाही जोपर्यंत त्यांनी ती भाजी संपवत नाहीत. तर अजून आम्ही अप्लाय केलं नाही. आपल्यालाच वाटतं ना की हां ठीक आहे. तर लेकरं पण सॉरी मम्मा, उद्यापासून खाऊन येतो मम्मा, खरंच फिनिश करतो मम्मा, असं करतात. म्हणून आम्ही मेल्ट होऊन हां ठीक आहे म्हणतो. पण आता आम्हाला बघावं लागेल, जर त्यांनी खरंच असं भाज्या जर ठेवून येत असतील ना, भैयाचा रूल आम्हाला नक्कीच फॉलो करावं लागेल. आणि जर 2-3 दिवस जर तसं केलं ना मग बरोबर खाऊन येतील. तर आता चौघांचं स्टार्टिंगला इतकं कन्फ्यूज व्हायचं ना, कोणती बॅग कुणाची आहे, कोणता बॉक्स कुणाचा आहे. तर कोणतंही कुणालाही जायचं. कसं असतं लेकरांचं, आता सगळ्या हँकरचीफ सेम आहेत नॅपकिन्स, पण त्याच्यातली डिझाईन किंवा कलर जरी वेगळा गेला तर ती माझी नव्हती ना, ती दादूची होती, ती आभीची होती, असं चाललेलं असतं. म्हणून बरोबर लक्ष देऊन द्यावं लागतं की कोणचं कुणाचं आहे. ज्याच्या घरी असे लेकरं आहेत ना खूप सारे, त्यांना हे माझ्या फिलिंग्स किंवा मी काय बोलत आहे ते त्या गोष्टीला ते ॲग्री करत असतील. आजकाल ना आमच्या बच्चे कंपनीचं असं झालं आहे, थोडासा जरी वेळ मिळाला की खेळून घेऊ का, सायकल खेळू का, बॅडमिंटन खेळू का, हे खेळू का, असं चाललेलं आहे. आपल्याला कसं असतं एक्झाममध्ये थोडा टाईम मिळाला की काय लिहू काय नाही, तर यांचं असं चाललेलं आहे. तर बघा, आता 5च मिनिट आहेत, रेडी होऊन थांबा म्हणून म्हणलं तर यांचं खेळणं चाललेलं आहे. गौरवच छान ऐकतो बघा, नाहीतर सगळ्यांची उगाच स्टंटबाजी चाललेली असती. खरंच घरात एक मुलगी पाहिजे म्हणजे यांना थोडा ब्रेक भेटतो. चला, आत्ता ताई गेल्यात लेकरांना सोडायला आणि आरामात माझं इथे चहा बनवणं चाललेलं आहे. म्हणजे ताई सोडून आल्यात, सॉरी. तर लेकरांना सोडून आल्यात आणि आता आमच्या दोघींसाठी इथं मस्तपैकी चहा बनवणं चाललंय. कारण एकदा लेकरं गेले ना असा मोठा श्वास आमचा सुटतो, हां आत्ता थोडं रिलॅक्स असं होतं. जर आम्ही इथून पुढे पटपट कामं आवरले तर सगळं झटपट होऊन जातं. आणि जर आम्ही मग हे चहाचा ब्रेक जर 1 घंट्यापर्यंत आमचा गेला थांबत मग दिवसच आमचा असा आळशीपणात निघून जातो. आणि आता मला तर ऑप्शनच नाही, हात माझा असाच अडकून राहणार आहे आणि दुसरं काही करता येणार नाही. तर म्हणून दुसरं काही काम नाही आणि आहे हेच आपले छोटे मोठे कामं. तर मग आळस एकदा पडला की झालं का, ते सगळं मागेच पडलं. आणि दिवसभर म्हणजे सकाळी सगळं आवरूनही दिवसभर काय करायचं असं डोक्यात सध्या येत आहे. चला मग इथं चहा केला आहे, आता आमच्या दोघींनी चहा पण पिला आहे. म्हणलं चला एकदाचे 1 टप्पा कपडे लावावं मशीनमध्ये. आणि तुम्हाला सांगते, इतक्यात ना आम्हाला 2दा मशीन लावावं लागत आहे. खरंच आमच्याकडे जर वॉशिंग मशीन जर नसती ना आमची खरंच कंप्लीट वाटच लागली असती. एवढे म्हणजे 1 दिवसात 3-3 ड्रेस पडत आहेत एका लेकराचे. तुम्ही विचार करा, 4 जण आहेत आणि तुम्हाला वाटेल 3-3 ड्रेस कसे. तर बघा, युनिफॉर्म एक असतो आणि स्कूलून आल्यावर एक चेंज करतात. नंतर बाहेर माती तिकडं खेळलं ना कंप्लीट ते इव्हनिंगपर्यंत एकदा चेंज होणार म्हणजे होणार ड्रेस. तर तो पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केलं की ते म्हणजे दिवसभराचे 3 ड्रेस कंपल्सरी होणार म्हणजे होणार. चला मग इथं तर मशीनमध्ये आता कपडे मी लावून घेतलेत. आणि ते जे लिक्विड आहे ना, मॅटिक लिक्विड, ते 4 kgचं पॉकेट आहे. तर ते उचलत नाही किंवा ते व्यवस्थित टाकता येत नाही. पण आता माझं तसंच चाललेलं आहे, कधी थोडंसं सांडतं इकडं तिकडं. त्यामुळं मशीन पण इकडं तिकडं काही ते लिक्विड वगैरे लागल्यानं थोडीशी खराब झालेली आहे. आता ताई क्लीन करतील, नाही तर मग माझा हात चांगला झाल्यास मी क्लीन करेल, बघूया.
थोडंसं गप्पा मारत बसलो होतो आम्ही आणि इकडं कपडे पण झालेत. तर प्रोग्राम आम्ही 1 hour 26 minutesचा प्रोग्राम होता, तोपर्यंत आमचा टाईमपास झाला आहे आणि कपडे झालेत आता आणि माझं इथं वाळू घालणं चाललेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी एका हातानं किती छानपैकी कपडे वाळू घालत आहे. मस्त एका साईडला सगळे टी-शर्ट्स, एका साईडला मस्त सगळे शॉर्ट्स. तर दोन्ही हाताचा यूज करूनही तुम्ही वाळू घालता का इतके छान सांगा. आज ना सगळं आवरून बसलो होतो आम्ही, नाहीतर सगळं तसंच सोडून बसायलो होतं आम्ही इतक्यात. पण आज नाही, आज सगळं आवरलं होतं, झाडू वगैरे पण मारला होता आणि आम्ही मस्त गप्पा मारत सोफ्यावर बसलो. तितक्यात आम्हाला सरप्राईज भेटलं. तर सरप्राईज काय, शुभांगी, प्रीती, आमच्या जावा असे सगळेजण आले होते. भेटले ते आणि मला काय म्हणतात की तुला बघायला आलोत म्हणून आम्ही. तर खरं मला तर आधी वाटलं खरं मला बघायला आलेत म्हणजे व्हिडिओमध्ये बघून आले असतील असं वाटलं. नंतर मला कळालं की त्या दोघींना हॉस्पिटल दाखवायचं होतं, हेही होईल म्हणून ते आलेत. ते हॉस्पिटल करून तरी ते आलेत माझ्याकडे, नाहीतर एरवी हॉस्पिटल करून तिकडून तिकडेच जात असतील. तर आता लागले स्वातीला म्हणून बघायला आलेत. ठीक आहे म्हटलं, तुम्हाला चांगलं रिझन भेटले, असंच अधूनमधून येत जा आमच्याकडे. प्रीती आता करत आहे मेकअप आर्टिस्टचा कोर्स. तर इतके छान छान मेकअप करत आहे ना. तिचं इन्स्टाला पेज आहे, मी नक्कीच कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल. तिला थोडीशी ज्वेलरी पाहिजे होती तिला मॉडेल शूट करण्यासाठी, म्हणजे तिचे मेकअप दाखवण्यासाठी. ते तिनं नेले आणि त्यानंतर मग त्यांना बाय करून आम्ही आमच्या कामाला लागलो. तितक्यात हे JCBला बोलवलं होतं, कारण तुम्हाला मागे सांगितलं होतं मी की इथं आमच्या इथं माती टाकलेली आहे आणि ही माती अशी सगळी स्प्रेड करून घेऊन मग इथं झाडं वगैरे लावायचं आहे असं तसं सांगितलं होतं. तर पाऊस पडून या मातीचा चिखल झाल्याच्या नंतर आम्हाला हे JCB भेटलेली आहेत. आता आम्ही इथं मस्तपैकी असं काय म्हणतो माती लेवल करून घेत आहोत. पण आता आमचं इथं लावलेलं बेलाचं झाड आणि नारळाचं झाड जाते म्हणून आम्हाला भीती होती. तर आम्ही ते JCBवाल्याला असं आधार उचलून घ्यायला लावले, तुम्ही बघू शकता. आणि असं साईडला ठेवा म्हणलं, मग आम्ही ते कशा तरी काढून लावतो. तर इथं जशाला तसं इथं बेलाचं झाड पडले, तर त्याला घेऊन मग आम्ही साईडला लावले आणि मग सगळी माती वगैरे छान पसरवल्याच्या नंतर मग हे लावता येईल. पण नारळाचं झाड खूप सांगितलं, पण ते JCBवाला म्हणे की नाही होत नाही म्हणे. तर ते काय म्हणतो ते मातीमध्ये बुडून गेलं ते झाड. पण सगळ्यांचं म्हणणं होतं की नाही, नारळाचं झाड चांगलंच मोठं झालं होतं, तर ते वरती येऊन जाईल म्हणून. तर बघा, थोडीशी ओली माती घेऊन इथं बेलाच्या झाडाला सपोर्ट लावलाय आणि मग छान सगळं माती पसरवली ना, नंतर ह्याला छानपैकी एक जागा डिसाईड करून याला लावण्यात येईल. चला, तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी की शुभांगी वगैरे आले होते, प्रीती आली होती, आमच्या जावा आल्या होत्या. आमचे ते पाहुणे गेले आणि आमच्या घरी उतरले आता केरामेरीचे पाहुणे. तर इथं ताईचे दोन्ही भाऊ, दोन्ही वहिनी, मामाचा मुलगा असे आणि आजी असे सगळेजण आले होते. त्यांनी सकाळी सांगितलं होतं आम्हाला येणार आहोत म्हणून. तर आता हॉस्पिटल वगैरे करून ते आत्ता आलेत मग. आणि ते तिकडून आमचं व्हिडिओ काढणं चाललेलं होतं त्यांचं, आणि आमचं इकडून त्यांचा व्हिडिओ काढणं चाललेलं होतं. तर आज दिवसभर आम्ही फुल बिझी होतो. आणि आता रिद्दूची गुंडू केलेली आहे, तर ती कशी दिसत आहे तुम्ही बघा. तिलाही हॉस्पिटल आणलं होतं. तर मग बराच वेळ होते सगळेजण आणि जेवण खावण करून मग त्यांचं जाणं झालं. आणि भैया बघा इथं मग बेलाचं झाड वगैरे लावत आहेत. आता इथं आम्हाला प्रीकास्ट वगैरे करून घ्यायचं आहे, कधी करणं होईल ते माहिती नाही. तर हे आहेत ताईच्या माय, तुम्ही अगोदरही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांचं मग ज्याचं त्याचं पॉईंट ऑफ व्ह्यू सांगणं चाललेलं होतं की इथं असं करा, तिथं तसं करा, तिथं हे करा, तिथं ते करा. आता काय काय होईल माहिती नाही, पण बघूया आता. तर इथं भैयाचं थोडंसं इथं क्लिनिंग करणं चाललेलं आहे. पण आता पाऊस पडल्यावर ही माती पसरवणं झालेली आहे म्हणून इथं खूप चिखल होत आहे. आणि ही माती काळी माती आहे ना, काळ्या मातीचा तर खूप जास्त चिखल होतो. तर इथं वरून ना थोडीशी लाल माती किंवा मुरूम टाकायचा आहे आम्हाला, म्हणजे आपण यावरून चाललो ना तरी पण ते आपल्या पायाला चिटकणार नाही किंवा लागणार नाही. तर असा प्लॅन आहे. पण आता बघूया. आजच्या व्लॉगमध्ये माझी तुम्हाला कंप्लीट बडबड ऐकायला भेटली असेल. तर तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉग मी नक्कीच घेऊन येईल आणि त्यात तुम्हाला माझं एका हातानं केलेल्या कामाचं स्ट्रगल सांगेल तुम्हाला, आणि मी कसं एक्सपिरियन्स करत आहे, काय नाही हे सगळंच शेअर करेल. तर चला मग संपवते व्हिडिओ इथंच आणि भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मी पण काळजी घेते. बाय.